1969 मध्ये भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण ही एक ऐतिहासिक घटना होती, ज्याने देशाच्या बँकिंग क्षेत्राचा कायापालट केला. 19 जुलै 1969 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने देशातील काही सर्वात मोठ्या आणि जुन्या बँकांसह 14 प्रमुख व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण केले. या हालचालीचा उद्देश बँकिंग सेवांचा जनतेपर्यंत विस्तार करणे, विशेषतः ग्रामीण भागात असमानता कमी करणे, आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देणे हे होते. त्यातील काही राष्ट्रीयकृत बँका होत्या अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक इत्यादी. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रावरील सरकारचे नियंत्रण लक्षणीयरित्या वाढले आणि भारतातील बँकिंग सेवांच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. पण मित्रांनो, राष्ट्रीयकरण करण्यात आलेली सर्वात पहिली बँक तुम्हाला माहिती आहे का? तर ती होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच आपली RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1949 मध्ये करण्यात आले आणि ह्याचे मुख्यालय मुंबईमध्ये स्थित आहे.